या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. गुंजेगाव तालुका मंगळवेढा येथे 11 मार्च 2025 रोजी रीना अप्पासाहेब ढोबळे आणि चंद्रकांत दादासाहेब पाटील या दोघांचा पूर्व वैमनस्यातून लोखंडी कोयता, हातोडा आणि पाईपने मारून खून केल्याच्या आरोपातून अटकेत असलेला आरोपी गणेश लक्ष्मण ढोबळे राहणार गुंजेगाव तालुका मंगळवेढा याची मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने जामिनावर मुक्तता केली. या प्रकरणाची हकीकत अशी, मयत रीना ढोबळे हिचे पती यांचे 5 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर ती चंद्रकांत दादासाहेब पाटील याच्यासोबत राहत होती. तिचे आणि शेजारील शेतकरी लक्ष्मण ढोबळे यांचे पाईपलाईनच्या चेंबरच्या कारणावर वाद होता. याबाबत एकमेकांविरुद्ध फिर्याद दाखल झाली होती. त्यामुळे आलेल्या वैमनस्यामुळे लक्ष्मण ढोबळे, गणेश ढोबळे यांच्यासह 7 जणांनी रीना आणि चंद्रकांतचा 11 मार्च 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता खून केल्याच्या आरोपातून मंगळवेढा पोलिसांनी दोषारोप पत्रक पाठवले होते. आरोपी गणेश ढोबळे याचा जामीन अर्ज पंढरपूर सेशन्स कोर्टाने फेटाळून लावला होता. त्यानंतर आरोपी गणेश ढोबळे यांच्यातर्फे ॲडव्होकेट जयदीप माने यांनी मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जामीन अर्ज दाखल केला होता. सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील ॲडव्होकेट जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादात आरोपी गणेश ढोबळे याच्या सहभागाबद्दलच्या साक्षीदारांच्या विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट NB पाटील यांनी काम पाहिले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.